नमस्कार, मी सुनील साळवी. आपण पाहत आहात सागर वेव. राज्य विधिमंडळाचं अधिवेशन नुकतंच पार पडलेलं आहे आणि त्या अधिवेशनामध्ये चिपळूणचे आमदार शेखर सर निकम यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. आपण त्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, अधिवेशनामध्ये प्रामुख्याने आपण चिपळूण संदर्भात काही आणि कोकणा संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले, त्याविषयी सांगा. नमस्कार. सुरुवातीला सागर वेव या चॅनलला खरंच मनापासून मी त्यांचं अभिनंदन करेन. कारण विकासात्मक असेल, सामाजिक असेल, ज्या गरजेच्या निगडीत असेल अशा गोष्टी लोकांसमोर आणण्याचं काम आपल्या माध्यमातून सुनीलजी होते, अतिशय उत्तम आहे. कारण बऱ्याच वेळा राजकीय भांडणं किंवा राजकीय चर्चा याच्यावर बरेचसे लोक वेळ घालत असतात, पण आपण एक वेगळ्या याने चांगलं काम करताय. आपल्याला माहिती आहे, नागपूरचं अधिवेशन नुकतंच संपलंय. साधारण 1 आठवड्याचं अधिवेशन होतं. अधिवेशन पूर्ण वेळ चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. राज्याला पुढं नेण्याचं काम आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने विकासात्मक दृष्ट्या सक्षमपणे पुढे नेण्याचं काम आज चालू. या सगळ्या कामामध्ये मेट्रो असेल, रस्ते असेल, वेगवेगळे पूल असेल, पुणे मुंबई रस्ता असेल, समृद्धी मार्गानंतरचा पुढचा टप्पा असेल, त्याचबरोबर कोल्हापूरचे रस्ते असतील, ही सगळी कामं अतिशय उत्तम पद्धतीने त्या भागामध्ये चालू आहे. पण या अधिवेशनाचा जर विचार केला तर खूप कमी अवधी होता, त्यामुळे अनेक प्रश्न मांडायचे असताना देखील तसं आमच्यासारखे अजून नवीनच आमदार आहेत, त्यामुळे त्यांना तेवढी संधी पाहिजे तेवढी मिळत नसते. प्रामुख्याने कोकणचे विषय असेल तर आदरणीय भास्कर शेठ असतील, हे सातत्याने हे विषय जोरात घेऊन मांडतच असतात. आणि त्याचबरोबरीने खऱ्या अर्थाने अधिवेशनाचा आमचा मुद्दा होता की कोकणातला हापूस आंब्यांचं जे मानांकन आहे ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड एवढ्या पुरतंच ते मर्यादित असलं पाहिजे. म्हणजे कोकणचा हापूस हा आपलाच हापूस आहे, ते तर दुसऱ्याचं त्याच्यावर जे अतिक्रमण होत आहे ते पूर्णपणे थांबवण्याचा मुद्दा आज जागृतपणे मांडणं गरजेचं आहे. कारण ती आपली ओळख आहे. आज बलसाडच्या आंब्याला हापूसचा दर्जा देण्याचं चाललंय. इतर भागातल्याही काही आंब्यांना तसा दर्जा देण्याचं चाललेलं आहे. या प्रामुख्याने याचा आपल्याला विरोध करणं खूप गरजेचं आहे स्थानिक पातळीवर पण. कारण आपल्याकडची माती असेल, आपल्याकडचं हवामान असेल, त्यामुळे आपल्या आंब्याला येणारा गंध असेल. कारण पोर्तुगालपासूनचा त्याचा विचार केला तर खूप मोठा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे आणि मग ते गुणधर्मानुसारही आहे, चवीनुसार आहे, त्याच्या किपिंग क्वालिटीनुसार आहे, त्याच्या कलर मध्ये आहे, त्यांच्या इतर जे फॅक्ट्स आहेत, ह्या सगळ्या आपल्या विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंब्यामध्येच आहे. आणि त्याची चव आणि सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे तो दर्जा आपला तसाच टिकवून ठेवला, कारण ती आपली अस्मिता आहे, आपली ओळख आहे. आणि त्या पद्धतीने देखील तो विषय मांडण्याची संधी मिळाली. तो मांडत असताना काही इन्शुरन्सच्या बाबतीतले काही प्रश्न आहेत की आपल्याकडे लवकर पाऊस पडतो, पावसाचा समावेश इन्शुरन्स मध्ये होत नाही. त्याचबरोबरीने जी मुदत असते ती कमी असते. रत्नागिरी जिल्ह्यासाठी इन्शुरन्सचा हप्ता सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे पद्धतीत व्हावा, ही देखील आपली रत्नागिरीच्या बाबतीत मागणी आहे. त्या संबंधी बावनकुळे साहेबांकडे हा प्रश्न मांडत असताना मला फार विशेष बोलता आलं नाही, संधी मिळाली नाही. पण बावनकुळे साहेबांनी लगेच मला बोलवून घेतलं अजितदादांनी की काय विषय होते, कारण ते एकदम आपल्याला मांडताना. आणि मग त्याला मी ती मुदतवाढ कशी दिली पाहिजे, जिओ टॅगिंगचा काय प्रश्न येतो, ॲग्रोस्टॅटचा काय प्रश्न येतो, त्याच्यामुळे कशा पद्धतीने आपल्याकडच्या लोकांना बऱ्याच वेळा म्हणजे फायदे जे शासनाचे आहेत ते मिळत नाही. त्याचबरोबर एकाच नावाचे 2 माणसं असतील तर ते जे आयडेंटिफिकेशन आहे ते होत नाही. अशा अनेक छोटे छोटे प्रश्न ऍग्रिकल्चर रिलेटेड आज आपल्या तिथपर्यंतचे आहेत. आणि ह्या प्रश्नावर इतरही काही मुद्दे आहेत. प्रामुख्याने कोकणामधल्या जे पडणारं पाणी आहे त्याचा उपयोग आपल्या इथं कशा चांगल्या पद्धतीने होईल. एक नवं टेक्निक आहे, ज्या टेक्निक मध्ये इलेक्ट्रिसिटी लागत नाही. आणि ते जर लिफ्टिंग पाणी आपण धामणांच्या परिसरात, तेरवच्या परिसरात उचललं, कोयनेचं अवजल जाणारं पाणी, आणि इकडच्या 40 गावांना जर आपण ते पाणी देऊ शकलो नदीच्या वाटेत, तर ही सगळ्या पाण्याचं चांगलं काम होऊ शकेल. कोकणातली गरज काय, मोठी धरणं आपल्याकडे होतच नाही. तर कुडपेचं धरण मंजूर होऊन आज आपल्याला 30 वर्ष जास्त, म्हणजे निकम साहेबांपासूनची झालेली वर्ष, आज ती आपल्याला
ते धरण झालं नाही. मग आमची मागणी काय की आमच्याकडे लघु पाटबंधारे अंतर्गत छोटे छोटे पाटबंधारे छोटे धरणं व्हावी. जसं डेरवणचं एक धरण झालं, त्या परिसराचा विकास झाला. सावंड्याचं धरण 90 कोटीचं आपण मंजूर केलं. तसं कोंडमाळा असेल, नांदगाव असेल, वरच्या भागातली काही धरणं आहेत, ही जी आमची पेंडिंग 8-9 धरणं आहेत, ही प्रामुख्याने त्याचे मार्ग जर निघाला तर त्याचा फायदा खूप मोठ्या पद्धतीने होईल. काही जलसंपदाची धरणं आहेत, उदाहरणार्थ उमऱ्याचं असेल, निव्याचं असेल, आणि 1-2 आहेत. ही धरणं आज लिकेजमुळे बंद केलेली आहेत, त्यामुळे तिच्या खालच्या गावांच्या पाणी योजना पूर्णपणे बंद केल्या. दुसरा मुद्दा गडगडी नदी आहे, आपल्याला माहिती आहे, वाशी, फणसवणे इकडे ते धरण झालेलं आहे. ते धरण पूर्ण झालंय, पण त्याची पाईपलाईनचे कॅनल व्हायला आहेत. आमच्याकडे कोकणामध्ये प्रामुख्याने कॅनल जे मातीत होतात ना, ते पूर्णपणे फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी होतं. तर यंदा खोदायचं, त्याचं बिल घ्यायचं, पुढच्या वर्षी जंगल होतं, तिकडे कोण जात नाही, पाणी काय सुटत नाही, कॅनल सगळे बुजून जातात. मग आमची मागणी काय की आमच्याकडे पाईपलाईनचे कॅनल करावे, पाईपाच्या त्या पद्धतीने गड नदीला, गडगडी वेगळे आणि गड नदीला कोकऱ्यापासून ह्या सगळ्या परिसरात पाईपलाईनची प्रोव्हिजन चालू आहे, काम देखील चालू आहे. त्या पद्धतीने गडगडी नदीचं केलं तर बोरसूर पासून खालची सगळी गावं ही खूप चांगल्या पद्धतीने पाण्यात जे आता टंचाई येते ती होते. काही तिथली छोटी लघुपाट बंधाऱ्याची धरण आमचं धामापूरचं असेल, काटवलीचं असेल, ही काही धरणं पाणी पुरवठा दाखला घेऊन तिथपर्यंत पेंडिंग आहे. तर माझी आग्रहाची या निमित्ताने मागणी आहे की आम्हाला फार मोठं काही कोकणाला तुम्ही कधी दिलत नाही. आमचा शेतकरी आत्महत्या करत नाही, आमचा शेतकरी कर्ज वेळेत भरतो, आमचा शेतकरी लाईटला काय ते म्हणतात आकडे घालून घेत नाही, तो लाईट बिल रेग्युलर भरत असतो. मग आम्हाला जायचं असेल तर तुम्ही आमच्या सगळ्यांपर्यंत धरणं दिली तर त्याचे 2 फायदे आहेत. एक तर पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटून जाऊ शकतो. चिपळूणला जे पूर येतात तिथं जर अशी धरणं वरच्या टप्प्यात आपण काही अजून करू शकलो आणि पावसामध्ये ती धरणं मोकळी ठेवली, अति पावसाच्या वेळी ती जर बंद करता आली तर ते पाणी अडवण्याचं काम आपल्याला करू शकतो. ही कामं आपल्याला या सरकारच्या माध्यमातून करून घेणं क्रमप्राप्त आहे. हा एक पाण्याचा विषय. बाकी लागवडी निगडीत काही आहे. पाणंद रस्ते आमचे मंजूर होतात, पण एकही रस्ता पाणंदचा रस्ता आपल्या जिल्ह्यात झालाय असं दाखवा. कारण ज्या अटी आहेत, शर्ती आहेत, त्या थोड्याशा घातक. पण त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याबाबतचे त्याचे प्रश्न आपण त्या पद्धतीने सोडवतो. उन्हाळ गुळांचा प्रश्न खूप मोठा आहे. एका बाजूला शेतकरी जे गुळ आपलं दूध देऊन बंद झाल्यानंतर भाकड होतात, त्यांना सांभाळणं पण कठीण जातं. जीवापाड प्रेम केलेलं असतं, त्याला सोडणं देखील कठीण होतं. मग अशा वेळी अशा शेतकऱ्यांचं आयडेंटिफिकेशन केलं आणि त्या शेतकऱ्याला जे कौलवाड्याला अनुदान देतो आपण, तिथं गुरं कशी दाखवतात, काय दाखवतात आपल्याला माहित नाही. तर ह्या प्रॉपर शेतकऱ्याला अनुदान देऊन त्याला ते गुरं सांभाळण्याची जर एक मोहीम केली आणि नुसते गुरं सांभाळून नाही तर ते निसर्ग शेती हा एक कन्सेप्ट वेगळा आहे. म्हणजे सेंद्रिय शेती हा कन्सेप्ट पूर्ण वेगळा आहे आणि निसर्ग शेती वेगळा. नैसर्गिक शेती ज्याला निसर्गाचा आधार, कारण आपण सगळं मिक्सच करतो की सेंद्रिय खत म्हणजेच निसर्ग. सेंद्रिय खत शेतीत काय आहे तर खूप मोठ्या टनात शेणखत, एवढं शेणखत आज आपल्याकडे उपलब्धच नाही आणि विकत घेऊन घालून ती शेतीच परवडत. निसर्ग शेती काय, ज्याचा पुरस्कार राज्यपाल आपला आता जे आचार्य आहेत ते करत असतात. तर त्याच्यामध्ये गोमूत्राचा वापर, त्याच्या फवारण्या, शेणाचा वेगळ्या पद्धतीने वापर. तर जर ही भाकड गुरं आहे ह्यांचा जर एकत्रीकरण करून ह्या निसर्ग शेतीच्या प्रोजेक्टला त्याला जोडलं, ते ही रस्त्यावर मोकळी गुरं बसतात, त्याचा प्रश्न खूप गंभीरपणे होत असतो आणि मग ह्याचाही उपयोग आपल्याला त्या पद्धतीने. आता बऱ्याच ठिकाणी वन्य प्राण्यांचे हल्ले चालले, त्यांच्यापासून पिकाचं खूप सारं नुकसान होतं. तर मी ह्या निमित्ताने आग्रही मागणी माझी होती की तुम्ही काही ठराविक जिल्ह्यामध्ये जे सौर कंपाऊंड येते ते थ्रूआउट सगळीकडे जाईल, विशेषतः कोकणाला आमच्याकडे. बिबटे सगळीकडे आहेतच, आपल्याकडे पण बिबट्यापेक्षा रानगव्याचा खूप मोठा त्रास आपल्याकडच्या शेतीला होतोय, माकडांचा खूप मोठा त्रास आपल्याकडच्या शेतीला होतोय आणि
डुक्कर वगैरेचा पण खूप मोठा त्रास भागात तर त्यामुळे कंपाऊंड सरसकट प्रत्येकाला द्यायला पाहिजे, ही एक आपली आग्रहाची मागणी आहे. दुसरी, सोलार पंप आपण देण्याचं धोरण निश्चित केलं, पण मागेल त्याला सोलार मिळतो तसं नाही, पहिले एक कनेक्शन असलं पाहिजे असं म्हणतात. मग सोलार पंप तर द्यायलाच पाहिजे, पण आमची कोकणाची भौगोलिक परिस्थिती काय, चढ उताराची असलेली आमची जागा, आपल्याकडे जे 30 डिग्रीच्या जागा पण आपल्या नावात, बाकी पुऱ्या महाराष्ट्रात जे उताराच्या जागा आहेत त्या वन्यच्या ताब्यात गेलेल्या. मग आमच्याकडे जे हेड आहे ते मिळत नाही यायला, त्यामुळे आमच्याकडे इलेक्ट्रिसिटी पंपाची प्रोव्हिजन असणं गरजेचं आहे. सगळं सोय केलं तर तिथे इलेक्ट्रिसिटीची गरज आहे, तिथे इलेक्ट्रिसिटी पंप शेतकऱ्यांना देण्याबाबतचं धोरण देखील या माध्यमातून होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तो एक विषय आहे. बाकी स्मार्ट मीटर वगैरेचा विषय पण शेतनी मांडला होता, पण त्याला सांगताना असं सांगितलं की माणूस असल्यावरच बसवलं जाईल, याचा अर्थ ते बसवणार नाही तसं नाही, त्याच्याबद्दलच्या पण तीव्र भावना लोकांच्या, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तोही विषय आणला. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार केला तर आपल्याला या दृष्टीने प्रयत्न करायचे. कोकण वाढायचं असेल तर ग्रामीण भाग जोवर वाढवत नाही तोवर तुम्ही किती वल्गना केला तर काय. मग ग्रामीण भाग वाढवायचा असेल तर आपल्याकडे काय इंडस्ट्री येईल असं वाटतं? मला वाटत नाही की फार मोठी इंडस्ट्री कोकणात लगेचच्या लगेच येईल, ज्या अडचणी आहेत त्या माध्यमातून. मग आपल्याकडे काय केलं पाहिजे, ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन आणि नैसर्गिक पर्यटन ह्याला चालना देण्याचं काम केलं पाहिजे. कारण एका बाजूला समुद्र आहे कोकणाला, एका बाजूला सह्याद्री पर्वत आहे, समुद्राकडचं पर्यटन बऱ्यापैकी वाढतंय, म्हणजे हरणं घ्या, दाभोळ घ्या, तुम्ही गुहागर घ्या, गणपतीपुळा घ्या, हा पट्टा वाढतोय, हळूहळू वाढणार आहे. पण आपल्याकडे त्याच्या बरोबरीने नैसर्गिक डोंगर आहे, सह्याद्रीचं खोर आहे. आज मार्लेश्वर सारखा परिसर विकसित करू शकतो, तिथं अभयारण्य आणू शकतो. टिकलेश्वर आहे, आता मार्लेश्वरला आपण यंदा 10 कोटी रुपये आणलेत, आज ब्रिजचं काम चालू आहे, चांगल्या पद्धतीने डेकोरम आहे. पण ह्यापेक्षा एक स्ट्रॉंग तिथं आपल्याला करणं गरजेचं आहे. टिकलेश्वरला पण आपण जवळपास 2-3 कोटी आणले. मैपतगड सारखा देवरूखला गड आहे, त्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने चाललंय. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक 250 कोटीचा प्लॅन तयार आहे, त्यामध्ये जागेसकट. आणि मग पुढचा टप्पा पुढच्या टप्प्यात संभाजी महाराजांचं स्मारक कसबा इथं जर चांगल्या पद्धतीने होण्याबाबत आदरणीय मुख्यमंत्री आणि अजितदादा शिंदे, पालकमंत्री उदयजी, त्याचबरोबर प्रमोद जठार साहेब असतील, अन्य आणि आशिष शेलार असेल, ही सगळी मंडळी एकत्रित येऊन ते काम करण्याची त्यांची भूमिका आहे. आपल्याला ते जर त्याला जोर देऊन तो कॉरिडॉर केला, म्हणजे शास्त्री पूल ते डायरेक्ट शृंगार पूल, म्हणजे त्याच्यावर भावांगड येतो, तिथं अहिल्याबाई होळकरांचं पण एक आहे, त्याच्यानंतर ते घोरपड्यांचं पण स्मारक तिथे आहे. आपल्याकडे खूप मोठ्या पौराणिक पद्धतीची वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण देवळं तिथे आहे. म्हणजे तो पट्टा जर आपण त्या पद्धतीने विकसित करू शकलो आणि तिथून मग चिपळूणला आल्यावर गोळकोट आहेत, किल्ले आहेत, आपले बॅकवॉटर पाण्याचा ऍडव्हान्टेज आहे. ही सगळ्या गोष्टी कल्पनाच आहेत. म्हणजे हे झालं पाहिजे, हे झालं पाहिजे हे सांगणं सोपं असतं, कारण मी देखील कोणालाही किती सल्ले देऊ शकतो. सल्ले देणं हे नाही, पण त्याच्यावर सोल्युशन आणि ते उतरणं, यासाठी खूप मोठा लढा देणं गरजेचं आहे. आता जी परिस्थिती आहे राज्याची, अर्थमंत्री तर तुमच्याच आहे, अर्थमंत्री जरी असले तरी सध्याची परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीमध्ये आपल्याला आर्थिक भार खूप मोठ्या पद्धतीने वेगवेगळ्या योजना पुऱ्या करताना असतात आणि त्याबरोबरीने आपल्याला हे काम करून घ्यायचं. आता त्यातला पहिला टप्पा म्हणजे संभाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आता होणार आहे. मार्लेश्वरला कधी नव्हे ते आपण 10-15 कोटी रुपये तिथं आणले. वेगवेगळ्या आता चिपळूणचं सुद्धा आपलं गांधारेश्वरला 2-2.5 कोटी रुपये आणलेत. काही तळी डेव्हलप करण्यासाठी आपण तिथं निधी आणतोय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार टप्प्याटप्प्याने होतच असणार आहे. आणि चिपळूण शहराचा विचार केला तर आपल्याला पूर मुक्तीकडे जाणं गरजेचं आहे. जसं एक नलावडा बंधारा झाल्यानंतर थोडी का असेना, कोणी माना किंवा कोणी नाही माना, पण थोडी का असेना पुराला थोडी तिथे कमी दाहकता आली. आता बहादूर शेठची भिंत आहे, मुरादपूरची आहेत, मापातले आहेत, नाईक कंपनी जवळच्या, त्या संरक्षण भिंती होणं गरजेचं आहे. आणि त्याच बरोबरीने
पूर जसं वर्ल्ड बँकेने कोल्हापूर सांगलीला दिलाय त्याच पद्धतीने आपल्याकडे देखील एक वेगळा प्रोजेक्ट आपण जवळपास तो पहिला 2200 होता पण आता 1700-1800 कोटी पर्यंत फायनल प्रोजेक्ट आपला होतो, ज्याचं प्रेझेंटेशन लवकरात लवकर निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर चिपळूण शहरासाठी सर्वसामान्य माणसासाठी आपल्याला करायचंय की ज्याच्यातून कसं नियोजन हे बोगद्याने वरचं पाणी बाहेरच्या बाहेर कसं जाईल, आतलं कसं जाईल. मॅरिटाईम बोर्डाच्या मध्ये गाळ काढणं एक नैसर्गिक प्रक्रिया, गाळ काढण्यावर कोण काय व्हॉट्सअपवर बोलतं काय चालू असतं पण ही प्रक्रिया पण चालू ठेवणं गरजेचं आहे. तो एक त्यातला पार्ट आहे आणि त्या बरोबरीने सह्याद्रीच्या पट्ट्यात झाडं लावणं, जगवणं आणि धूप थांबवणं ते एक आपल्याला करावं लागतं. मग आपण म्हणाल की जे पाणी अवजड वाया जातं तर ते साठवण्यासाठी साठवलं पाहिजे, तर तसा प्रोजेक्ट तयार केला जाईल. नाही, तसा प्रोजेक्ट बऱ्यापैकी कसं आहे, आता ह्या सगळ्या गोष्टीला खूप मेहनत करावी लागते. एवढं सोपं काम नसतं. सांगणं सोपं आहे, प्रत्येकाला सांगायला काय, पण आज त्या कंपनीचा IIT 2 प्राध्यापक त्याचा प्रोजेक्ट सगळा करतात. अच्छा, त्यांनी केलेला आहे. साईट सिलेक्शन करून दिलं, आपण त्याची पूर्तता घेतली, परवानगी घेतली की ते जे पाणी आहे समजा कुठून घ्यायचं काय घ्यायचं तर डिटेल मी ते प्रेझेंटेशन करीन त्यावेळेस मला सांगतील, तर मी काय त्यातला तज्ञ नाही. ते त्या पंपाजवळ, त्या पंपाला एक नाव आहे वेगळं, मी तुम्हाला देईन नंतर, त्या तिथून लिफ्ट होणार आणि ते धामणगावच्या डोंगरावर किंवा पेरावच्या माथ्यावर आलं की तिकडून जिकडे सर्क्युलेशन आहे ते ग्रॅव्हिटीच्या फोर्सने जाऊ शकतं. हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे, खरं चॅलेंजिंग आहे. केलं तर खूप मोठा संधी त्यामधून निर्माण होणार आहे. एक तर पावसाळ्यात पूर येतो त्यावेळी ते पाणी काही प्रमाणात का होईना लिफ्टिंग केलं आणि या परिसरात सोडलं, कारण इकडे अशी गावं नाहीत की गावाच्या गाव पाण्याखाली जाते. ठीक आहे, थोडस पाणी नदीकाठच्या इथं येऊ शकेल तर त्याचाही उपयोग चांगल्या पद्धतीने तिथं होईल. तर ती एक गोष्ट अचीव आणि त्याला वर्ल्ड बँकेचं फायनान्स आहे. फंड्स आपण मागतच नाही शासनाकडे, फक्त पहिल्या टप्प्यातला जो खर्च आहे तोच त्यांच्याकडे आपण मागतो आणि ते नियोजन मधनं उदयजी द्यायला मान्य केले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने करायच्या आहे. क्रीडांगणाची विकासात्मक कामं देखील खूप चांगल्या पद्धतीने पुढच्या टप्प्यात करायचे. जसं क्रिकेटची अकादमी आज ठरवतेला छोट्या पद्धतीत का असे ना चालू आहे. आम्ही ग्रीन ग्राउंड टर्फ केलंय, सगळं चालू आहे. कबड्डीची देखील रेसिडेन्शियल आपण हे करतो. हे सगळे पॉझिटिव्ह प्रोजेक्ट, हे इन्स्टंट होतील असं मी म्हणणार नाही, दीर्घकालीन किंवा हे मीच केलं असंही म्हणणार नाही. याला खूप जणांची मेहनत आहे. जसं चिपळूणची ग्रॅव्हिटी योजना ही मांडताना सोपी वाटत होती पण तिला इम्प्लिमेंट यायला इतकी वर्ष गेले ना, कधीतरी तिचा उगम झाला, आज तिचा एंड होतोय. आता हे काम चांगलं करून पाहिजे. हा शेवटी अनेकांचे हात लागत असतात, बरोबर, असं काय एकाच्याच हातात सगळ्या गोष्टी होतात असं नाही, पण कॉन्क्रीट वेन जाणं गरजेचं आहे, ज्याचा उपयोग आपल्याला पुढच्या टप्प्यात खूप चांगला आहे. सर, मगाशी आपण विकास कामांची माहिती सांगितली की फार मोठ्या प्रमाणात विकास काम होत आहेत, पण ह्याच्यामध्ये कोकण कोसो दूर आहे, काय सांगा त्या संदर्भात? कोकणाला विकास अगदी महामार्ग रखडलेला आहे. कोकणातही बऱ्यापैकी आता कामं चाललेत. आता सुद्धा सागरी महामार्ग देखील चांगल्या पद्धतीने झाला तर फायदा होणार आहे. कम्पॅरेटिव्हली आपल्याकडे थोडं तुम्ही मान्य दुर्लक्ष नाही म्हणता येणार, पण कमी पडतो, कदाचित आम्ही कमी पडत असू, काही असेल. कोकणातले आमदार कमी पडतात, आमदार कमी नाही पडत, आमदार आपापल्या पद्धतीने मांडत असतात. सरकार उदासीन आहे तसंही नाही म्हणता येणार. काही अडचणी पण आहेत, तांत्रिक गोष्टी पण असतील थोड्याफार. पण आता फडणवीस साहेबांनी मान्य केलंय, अजितदादांनी मान्य केलंय, एकनाथ शिंदे साहेब तर कोकणातलेच आहे की ह्या काही कॉन्क्रीट योजना आल्या, म्हणजे 10 रस्ते झाले, 50 पूल झाले, म्हणजे आपलं विकास झाला. आपल्याला कॉन्क्रीट हे काम जर केलं आणि ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी काय अभ्यासक नाही त्यातला, पण छोटे बंधारे हा कन्सेप्ट कोकणात खूप मोठ्या पद्धतीने राबवला तर मला वाटतं गावागावातलं ओस पडतायत ती गावातले लोक गावात थांबण्याची प्रक्रिया होईल. आणि त्या आधारित तुम्ही आता बघितलंय का गड नदी बघितली, काय परिसर आहे, म्हणजे जर तो भाग दुसरीकडे कुठं असता तर नवासा तिकडे उभं राहिलं त्याच्या 10 पटीनं आपल्याकडे उभं राहण्यासारखा तो त्याचा जो सगळा निसर्ग सौंदर्य, म्हणजे अशी खूप काही गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहे, ज्या डोंगराचा आधार घेऊन आपण ट्रेकिंग करायला चांगल्या पद्धतीने खूप लांबून लोक येतात. पवनगड खूप चांगलं, म्हणजे इव्हन गोळकोट किल्ला बघा ना, वर गेल्यानंतर काय
म्हणजे चिपळूणच्या नगराध्यक्ष. तुम्ही जर परदेशात गेलात तर ह्याच्यापेक्षा छोट्या गोष्टी असतात, पण त्यांचा प्रोपगंडा, त्यांचं तर फोर्सफुली त्याच्यावर असणं आणि मग ते दाखवण्याचं ते त्यांचं खूप मोठं असतं. त्यामुळे आपण तिथं सगळा पर्यटक जात असतो. मी मुलगा ऑस्ट्रेलियात होतो तेव्हा गेलो होतो, 100 एकरची बाग होती, ट्रॅक्टरनी लोकांना फिरवायचे, तिथलीच फळं खायला घालायचे, तिथंच सगळं बघायला जायचे आणि तुम्हाला सांगून तसले आपल्याकडे 100 तरी शेतकरी असतात त्याच्याहून चांगलं दाखवणार, पण ते त्याचा ऍडव्हान्टेज घेतात. तसं कुठेतरी आपल्याला करत राहावं लागेल, तरच ग्रामीण वस्ती जोर वाढवत नाही, नुसती शहरं वाढवत बसलो तर गावं ओस पडतील, जागा ओस पडतील, बागा तिथल्या ओस पडतील आणि गावातल्या शाळा तर बंद होतच चालेल. या बाबतीत उदासीन आहे. आपल्याकडे संच मान्यची जर अट म्हणजे लागू झालं तर 80% शाळा आपल्या कोकणातल्या बंद पडणार आहेत. मग गरीब मुलांनी शिकायचा सुद्धा मोठा प्रश्न आहे. तर आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात आणि आपल्या पक्षाच्या नेत्याच्या मुलासंदर्भात सध्या एक विषय गाजतोय जमिनीचा. विरोधकांकडून अशी अपेक्षा होती की ते हा विषय गाजवतील, पण त्यांनी हा विषय मांडलेला नाही, त्या विषयावर काय रणकंदन झालेलं नाही. तर माझा प्रश्न असा आहे की हे पथ्यावर पडले का? नाही, तर मला आधी तो फारसा विषय माहिती पण नाही किंवा मी त्या ह्याच्यात पण नसतो, कारण मी फक्त आपली कामं कशी होतील कोकणाची आपल्या मतदारसंघात ते टेम्पो असतो. ज्या अर्थी विरोधकांनी मांडला नाही त्या अर्थी त्यामध्ये काय तथ्य नसेल म्हणून मांडला नसेल. अच्छा, असं पण असू शकेल, मला काय त्याचा तो आणि आपला विषय पण नाही.